चतुर्ने चतुर्गिरी केली. खरंय, कारण की आहे ना काय झालं माहितीये का, ट्रेलर आले ना तेव्हा मला वाटलेलं बाबा ठीकठाक पिक्चर असेल किंवा काय करणार आहे कॉमेडी, म्हणजे कुठलं तुझं अडॅप्शन केलंय ते पिक्चरचं, कुठलं तरी रिमेक आहे पिक्चरचं, त्यामुळे मी एवढे एक्सपेक्टेशन नव्हते केल्या पिक्चरचे. पहिले यांनी डायरेक्शन केलं ते पण मराठीमध्ये, आणि याच्या आधी कुठल्याच पिक्चर मध्ये केलं नव्हतं. पण मला असं वाटलं की चला एक चान्स द्यायला काय हरकत आहे. तर मी गेलो थिएटरमध्ये पिक्चर बघायला, आणि तुम्हाला खरं सांगतो या, फक्त स्टार्टिंगची 15 मिनिटं सोडली ना तर सगळा पिक्चर सही होता. म्हणजे आहे ना हसून हसून पोट दुखलं हो तुमचं. असला कॉमेडी पिक्चर आहे. म्हणजे आहे ना तो येणार आहे. येणार आहे जो इंडियामध्ये येतो मुलगी शोधायला, आणि तिच्या काही अटी असतात की बापाची संपत्ती आहे ना त्याला तेव्हा भेटणार आहे की ना तो कुठल्या तरी इंडियन मुलीशी लग्न करेल तेव्हा तो येणार आहे. जो इंडियामध्ये येतो ना तेव्हा काही गमती होतात ना, हे सगळं दाखवलंय अख्ख्या पिक्चर मध्ये. पण पिक्चर मध्ये आहे ना जर तुम्हाला पोट धरून हसायचं असेल ना, तुम्ही जाऊन पिक्चर एन्जॉय करू शकता. मी तर असंच म्हणेन की आहे ना पहिले डायरेक्शन असू द्या, पण वाटत नाही असं पहिले डायरेक्शन, आणि चित्रपट बघायला एकदम भारी वाटतं. म्हणजे जरा फ्रेश वाटतो मूवी हा. कलर्स खूप चांगले युज केलेत पिक्चर मध्ये, आणि कॅमेरा वर्क्स पण खूप चांगले झालेत पिक्चर मध्ये. गाणी जर सोडली तर बाकी सगळं पिक्चर मध्ये खूप चांगलं आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला खरंच रेकमेंड करेन की हा पिक्चर तुम्ही फॅमिली सोबत जाऊन बघू शकता. आणि मराठी बोल, म्हणजे जरा मराठी बोलता येत नाही एवढं क्लिअरली, आणि तो मराठीचा अर्थ कसा वेगवेगळ्या पद्धतीने काढतो या ऍक्च्युली गमतीदार आहे बघायला. तर त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना रेकमेंड करेन की हा पिक्चर तुम्ही जावा. तर तुम्ही हा पिक्चर फॅमिलीला घेऊन जाऊन बघू शकता. तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. बाय.